कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील. भाग 19. सपनाला भेटून वासू घरी आला. त्या रात्री त्याला लवकरच झोप येईना. पाण्याविना तळमळणाऱ्या माशासारखी अवस्था झालेल्या वासूला आज कूस बदलली तरी त्याला झोप येईना. आणि एक विचारांचं काहूर मनात वादळासारखं घोंगावत होतं. आपण सपनाच्या बापाला संपवलं. मला बदला घ्यायचा होता, तो मी घेतला. ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. पण सपनाच्या बापाला संपवलंय हे त्या निरागस सपनाला काय माहितीये? ज्याला मी संपवलं, ज्यानं माझ्या बापाचा खून केला, ज्यानं माझ्या आत्याच्या आयुष्याचा विचार केला नाही, ज्याचं एक जुनं नातं आहे, त्याच्याच मुलीवर माझं प्रेम चढावं आणि तिनं मला जीव लावावा. काय नीतीचा डाव असेल हे सारं मी तिच्यापासून लपवत तर नाही ना. हे सगळं तिला सांगितलं तर हे तिच्या पचनी पडेल का? माझा ती धिक्कार तर करणार नाही ना. सांगितलं तर तिला हे सारं खरं खरं वाटेल का? मी तिला माझ्या आयुष्याची सोबतीन करताना मी तिच्यापासून काहीतरी लपवलं. ही रोकरोक मला कायम सतावत राहणार आहे. माझं मन मला खात राहणार आहे. त्यापेक्षा वेळ येताच तिला जे काही घडलंय ते खरं खरं सांगून टाकू, म्हणजे मनावरचं ओझं हलकं होईल. एखाद्या ओझ्याखाली राहून मी तिच्यासोबत चालू शकणार नाही. ते समजूतदार आहे. कुणाचं चुकलं कुणाचं बरोबर याचा ती विचार करणार आहे. असे विचारातून विचार करत त्याची अर्धी रात्र निघून गेली. तो तळमळत झोपी गेला. हालाकीच्या परिस्थितीमध्ये पोळलेला, अनेक संकट झेललेला, अपार कष्टानं शिकलेला वासू मिलिटरीत भरती झाला. तो ट्रेनिंगला निघाला. त्यावेळी वासू गावाच्या देवळात जाऊन देवाच्या पाया पडला. आजी आई आत्याच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याला पाठवायला त्याच्या घरचे, त्याचे मित्र, शेजारी सारे गावच्या वेशीपर्यंत आले. त्याला पाठवताना या तिन्ही माऊलींच्या डोळ्यातून आशीर्वादाचं अश्रू वाहत होतं. पाठवायला आलेल्या साऱ्यांचा वासून जड अंतकरणानं निरोप घेतला. मिलिटरीचं कठीण प्रशिक्षण घेताना वासूला त्रास होत होता, पण तो त्रास यापूर्वी भोगलेल्या दुःखापेक्षा मोठा नव्हता. अगदी आवडीनं आणि जिद्दीनं आपलं प्रशिक्षण करताना सपनाचं येणारं पत्र सुख आनंद आणि गावाकडच्या बातम्या देऊन जायचं. बघता बघता 3 महिने हे प्रशिक्षण पूर्ण करून वासू गावी आला. घरी येताच तिने माऊलीने वासूचं निरंजन आरती ओवाळून औक्षण केलं. 1-2 दिवसानंतर सपनाची भेट झाली. भेटीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर जास्त काळ टेकलेला दिसला नाही. अस्वस्थ दिसायला लागली. तसं वासू म्हणाला, अगं सपना, अगाशा अस्वस्थ काय तू? बोल ना, मन मोकळं करतो, सांग. हे बघ, सांगितल्याशिवाय मला काय कळणार? बोल तू. डोळ्यात अश्रू आणून ते सांगायला लागली, अरे वासू, अरे माझ्या लग्नाचा विषय माझ्या घरी सुरू आहे. आता मला स्थळं येतील तेव्हा मी काय करू नेमकं? मला काही समजे नाही बघ वासू, काही समज नाही. सपनाच्या डोळ्यात दिसणारं प्रेम पाहून आणि डोक्यात असणारे विचार ऐकून वासू म्हणाला, हे बघ सपना, एका महिन्याभराच्या सुट्टीनंतर मी मिलिटरीत जातोय. त्यानंतर पुन्हा 6 महिन्यानं येतोय आणि त्यावेळी मी तुझ्या घरी येईन. ते तुला लग्नासाठी मागणी घालण्यासाठीच येणार आहे. हो सपना, तू नको काळजी करू. वासूचा धडक बेधडक निर्णय ऐकून सपनाला पुढं काय बोलावं ते समजेच ना. तहानलेल्या त्याच्यासमोर अचानक कुणीतरी जलपात्र धरावं आणि आश्चर्यानं त्या जलपत्राकडे बघत राहावं. तसं वासूच्या या अचानक बोलण्यावर क्षणभर विश्वासच बसेना. तिला जणू आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणाली, वासू, तुझी मी वाट पाहीन, तू तुझी काळजी घे. हे सांगताना तिचं हृदय भरवून आलं आणि हृदयभऱ्या मनानं दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. त्यावेळी मावळतीचा सूर्यही आजच्या दिवसाचा निरोप घेत होता. एका महिन्याच्या सुट्टीवर आलेला वासू ही सुट्टी संपवून मिलिटरीत गेला.
कामावर रुजू झाला. मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं देशसेवेत दाखल झालेल्या वासूला देशसेवा करण्यात मोठा रस होता. आतापर्यंत त्यानं आपल्या मातेची सेवा केली होती. आता तो भारत मातेची सेवा करत होता. गावाकडं तुळशी विवाह झाल्यानंतर सपनाच्या विवाहाचा विषय घरात सुरू झाला. त्यावेळी सपनाची आई सपनाला म्हणाली, पोरे, अगं तुझ्यासाठी मागणी यायला लागलीत. यावर्षी तुझ्या लग्नाचं बघायचंय. घरातील माणसांनी आपल्या लग्नाची करत असलेली घाई ऐकून थोडं नाराज होत सपना म्हणाली, अगं आई, अगं एवढी काय ग घाई माझ्या लग्नाची? अगं माझ्या शिक्षणामुळे मला तुमचा सहवास सुद्धा लाभला नाही. मला तुमच्यासोबत थोडे दिवस राहू द्या. समजुतीच्या सुरात आई सांगायला लागली, अगं पोरीच्या जातीला आई बापाचा सहवास पोरवयात येईपर्यंतच असतोय. ती आई बापाला किती लाडकी असली ना तरी तिला कवा ना कवा सासरी जावंच लागतं बघ. लग्न होऊन ते एकदा सासरी सुखानं नांदायला लागले ना आणि तिचं नांदणं हे चांदण्यासारखं झालं ना की तिच्या आई बापाला पोरीला जन्म दिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं बघ. येतंय का लक्षात ग? जगण्याचं आणि वागण्याचं तत्वज्ञान आई सांगत होती. तिच्या उपदेशपर त्या सांगण्यानं सपना शांत झाली. सपनानं आपल्या लग्नाचा विचार घरात होत असल्याचं वासूला पत्रानं कळवलं. वासूनं ते पत्र वाचलं, पण तो तिला त्या पत्राचं उत्तर पाठवू शकत नव्हता. ते पत्र तिच्या घरच्यांच्या हाती लागलं तर सपनाच्या आणि माझ्या लग्नाला तिच्या घरचे रागानं विरोध करून तिचं लग्न दुसऱ्या एखाद्या मुलाशी लावून देण्याची घाई करतील. सपना तरी त्यांना करून किती विरोध करणार. त्यापेक्षा तिला पत्रच पाठवायचं नाही. पुढच्या महिन्यात मी सुट्टीवर जाईन. त्यावेळी तिच्या घरी जाऊन सळ तिच्यासाठी मागणीच घालायची. सपनाची तर तयारी आहेच. पत्र मिळताच वासू असा विचार करायचा. गावाहून येऊन वासूला बघता बघता 5 महिने संपले होते. पण पुढील 1 महिना एका वर्षासारखा त्याला वाटायला लागला. रात्री झोपेतही सपना त्याच्या स्वप्नात यायची. या लग्नाला आपल्या घरच्यांना आणि सपनाच्या घरच्यांना कसा विरोध होईल याच्याही वासूच्या मनात विचार यायचे. त्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करत करत तो रात्री झोपी जायचा. एक दिवस जड पावलानं पुढे सरकत होता. तिकडे सपनाही एक दिवस मोजत होती. वासूच्या येण्याकडं ती डोळे लावून बसली होती. आपण वासूशीच लग्न करायचं. एकमेकांना दिलेली वचनं पाळायची. या लग्नाला किती विरोध झाला तरी प्रेम केलंय, त्याला मनानं वरलंय, त्याच्याशी लग्न करायचं. तो खूप चांगला मुलगा आहे, मनानं निर्मळ आहे. त्याच्याशी मी लग्न केल्यानं माझ्या जीवनाचं नक्की सोनं होईल. तोही माझ्यावर अपार प्रेम करतोय. हे ठरवून केलेलं प्रेम नाहीये. नीतीनं आम्हाला एकमेकांजवळ आणले. काही झालं तरी वासूशीच लग्न करायचं. वासूशीच लग्न करायचं. अशा ठाम निर्णयानं ती वासूची प्रतीक्षा करत होती.